नमस्कार, वेलकम टू माधुरी गुरुकुल. Let's explore common subject verb agreement error beginning with question 1. The lawyer asked if it was worth to take the matter to court. आता या प्रश्नामध्ये इथे वर्थ एक भावाचक नाम आहे, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि वर्थ नामापुढे साधारणतः क्रियावाचक नाम जेरंड येतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टू टेक इन्फिनिटिव्ह आलेला आहे, म्हणून या ठिकाणी टू टेक इन्फिनिटिव्हच्या ऐवजी टेकिंग या क्रियावाचक नामाचा वापर होईल आणि वाक्याची रचना अशी येईल. दी लॉयर आस्क इफ इट वॉज वर्थ टेकिंग द मॅटर टू कोर्ट. प्लीज रिमेंबर, वर्थ या भावाचक नामापुढे क्रियावाचक नामाचा उपयोग होतो, म्हणून या ठिकाणी टू टेक इन्फिनिटिव्हच्या ऐवजी आपण टेकिंग या क्रियावाचक नाम म्हणजे जेरंडचा उपयोग केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. लॉयर एक कॉमन नाउन आहे आणि याचा अर्थ वकील असा होतो. त्यानंतर आस्क एक वर्ब आहे, याचा अर्थ विचारणे किंवा निवेदन करणे होतो. तिसरा वर्थ एक नाउन आहे, याचा अर्थ लायक किंवा योग्यता असलेला असा होतो. चौथा टेक एक नाउन आहे, याचा अर्थ घेऊन जाणे किंवा पकडणे होतो. पाचवा मॅटर एक नाउन आहे, याचा अर्थ विषय, मामला किंवा समस्या या अर्थी आपण याला वापरतो. आणि सहावा कोर्ट एक नाउन आहे, कॉमन नाउन आहे, याचा अर्थ न्यायालय किंवा राजदरबार असा होतो. सेकंड क्वेश्चन, दी अरेबियन नाईट्स आर इंडीड एन इंटरेस्टिंग बुक. आता दिलेल्या प्रश्नामध्ये दी अरेबियन नाईट्स एक बुकचं टायटल आहे आणि सिंग्युलर सब्जेक्टला रिप्रेझेंट करतो, म्हणून या ठिकाणी सिंग्युलर वर्बचा उपयोग होईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आर एक प्लुरल वर्ब आहे, म्हणून इथे आरच्या ऐवजी इज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होईल आणि वाक्याची रचना अशी असेल. दी अरेबियन नाईट्स इज इंडीड एन इंटरेस्टिंग बुक. त्याचप्रमाणे जेव्हा किंवा वाक्यामध्ये नेम ऑफ द बुक जसा दिलेल्या प्रश्नामध्ये आहे किंवा नेशन किंवा फिल्म किंवा ऑर्गनायझेशनचं नाव येईल, तेव्हा त्यांच्या पुढे क्रियापद एकवचनी स्वरूपात येत असतो. शब्दार्थ बघू. इंडीड एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ अवश्य, खरोखर किंवा नक्कीच असा होतो. त्यानंतर इंटरेस्टिंग एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ रोचक किंवा आकर्षक होतो. तिसरा प्रश्न, ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता जेव्हा किंवा वाक्यामध्ये वन ऑफ ही फ्रेज येईल, वन ऑफ या फ्रेजच्या पुढे प्लुरल नाउन येतो आणि सिंग्युलर वर्ब येतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते नाउन एक सिंग्युलर नाउन आलेला आहे, म्हणून या ठिकाणी बॉय या नामाच्या ऐवजी बॉयज या नामाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी येईल. ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉयज इन द क्लास. लक्षात ठेवा, वन ऑफ या फ्रेजच्या पुढे नेहमी नाउन हा प्लुरल फॉर्ममध्ये येत असतो, म्हणून या ठिकाणी आपण बॉय या नामाच्या ऐवजी बॉयज या अनेकवचनी नामाचा उपयोग केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. टॉल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ लांब किंवा उंच असा होतो. त्याचप्रमाणे क्लास एक समूहवाचक नाम आहे, याचा अर्थ इयत्ता, श्रेणी किंवा विद्यार्थ्यांचा वर्ग असा होतो. प्रश्न चौथा, आय लाईक दी पोएट्रीज ऑफ बेरन अँड शेली. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे पोएट्रीच्या ऐवजी पोएट्री किंवा पोएमचा उपयोग होईल, कारण पोएट्री एक अनकाउंटेबल नाउन आहे आणि पोएट्री या नामाला एकवचनी आणि अनेकवचनी स्वरूपामध्ये आहे त्याच रूपात त्याचा वापर केला जातो. याला कधीही एस प्रत्यय लागत नाही, म्हणून या ठिकाणी आपण पोएट्रीजला आपण एकतर पोएट्रीने रिप्लेस करू किंवा पोएम्सने रिप्लेस करू. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल. आय लाईक दी पोएट्री ऑफ बेरन अँड शेली किंवा आय लाईक दी पोएम्स ऑफ बेरन अँड शेली. त्यानंतर शब्दार्थ बघू. लाईक एक वर्ब आहे, याचा अर्थ आवडणे, अधिक पसंत करणे किंवा पसंत पडणे असा होतो. त्यानंतर पोएट्री एक नाउन आहे, याचा अर्थ कविता किंवा काव्य असा होतो. या ठिकाणी चुकला आहे, इथे कविता नाही पाहिजे, कविता पाहिजे. त्यानंतर पाचवा प्रश्न, दी मॅनेजर पुट फॉरवर्ड अ नंबर ऑफ क्रायटेरियन्स फॉर दी पोस्ट. आता या प्रश्नामध्ये इथे नंबर एक संख्यावाचक विशेषण आहे, याचा अर्थच आहे इथे एकापेक्षा जास्त गोष्टींचा किंवा वस्तूंचा उल्लेख केला जात आहे, म्हणून या ठिकाणी क्रायटेरियनच्या ऐवजी क्रायटेरिया या नामाचा उपयोग होईल, कारण क्रायटेरियन एक सिंग्युलर नाउन आहे आणि क्रायटेरिया त्याचा प्लुरल फॉर्म आहे आणि या ठिकाणी नंबर एक संख्यावाचक विशेषण असल्याकारणाने इथे एकापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख होत आहे, म्हणून या ठिकाणी याच्या पुढे येणारा जो नाउन आहे तो सुद्धा अनेकवचनी रूपात असला पाहिजे, म्हणून क्रायटेरियनच्या ऐवजी क्रायटेरिया नामाचा उपयोग होईल. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल. दी मॅनेजर पुट फॉरवर्ड अ नंबर ऑफ क्रायटेरिया फॉर दी पोस्ट. त्यानंतर पुट फॉरवर्ड एक फ्रेजल वर्ब आहे, याचा अर्थ प्रस्ताव किंवा विचार पुढे मांडणे असा होतो. त्यानंतर क्रायटेरिया एक नाउन आहे, याचा अर्थ निकष असा होतो. त्याचप्रमाणे फॉर एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ ज्यासाठी किंवा ज्याकरिता या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि शेवटचा पोस्ट एक नाउन आहे, याचा अर्थ पद किंवा नोकरी होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.